डोंबिवली. जेव्हा तो तिकडे राहायचा ना, मी असा उठायचा ट्राय करतोय ना, एक नवरा आणि एक बायको चेपतात मला येऊन, लिटरली वैतागून रूमच्या बाहेर यायचं आणि निघून जायचं डायरेक्ट. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. रक्षाबंधनला म्हणजे गोष्ट थोडी आधीची आहे. तर त्याने आता रूम चेंज केलं, नवीन रूम घेतलं त्याने. तर त्याने बोलले की सगळ्यांनी इकडे या, कारण फर्स्ट टाइम ना त्या रूमवरती. तर लगे इकडे आपण इकडे करूया रक्षाबंधन. तर आम्ही तिकडे गेलेलो. तर त्याने आम्ही त्या घरी जायचो ना, पहिल्या घरी, तेव्हा कधीच आम्हाला सांगितलं नव्हतं हे की तिकडे असं काय राहत होता तो त्यावेळी. हा. तर आणि त्याने असं पण नाही की आम्हाला नाही, त्याने वाईफला कोणालाच नाही, त्याला वगैरे कोणाला सांगितलं नाही. तर आम्ही त्याशी असेच बसलेलो, तर असा टॉपिक निघाला. तो तेव्हा आम्हाला सांगायला लागला की ती जी रूम होती ना, तेव्हा तो रेंटवर राहायचा, त्याच्या स्वतःची घेतली. पण ती जी रूम एंटर करायचंच ना, म्हणजे मी जायचो ना तिथे, ती वाईबच थोडीशी वेगळी होती. आत्ताच्या रूममध्ये गेलो एवढं फ्रेश वाटत होतं ना, पण त्या रूममध्ये ना वाईब खूप वेगळी होती. पण आम्हाला कधी त्रास नाही झाला त्याचा. पण जेव्हा तो तिकडे राहायचा ना, कोण म्हणजे आत्या वगैरे सोबत असेल ना त्या रूममध्ये झोपलेली, तर त्याला काहीच नाही असं जाणवायचं. पण त्या रूममध्ये AC होती ना, तर आत्याला AC जमत नाही, ती बाहेर झोपायची रे. आणि हा एकटा असला ना, तिकडे त्याला प्रॉपर तो म्हणजे असं सांगायचा की झोपेत नाही. मी असा उठायचा ट्राय करतोय ना, एक नवरा आणि एक बायको चेपतात मला येऊन, लिटरली आहे. आणि आम्ही त्याला असं बघितलेलं आहे. ही रूम कुठे होती त्याची? डोंबिवली. आणि स्टेशनच्या जवळच आहे. तर ना आम्ही तिकडे असं म्हणजे असं बसायचं वगैरे, तो असा वैतागून रूमच्या बाहेर यायचा आणि निघून जायचा डायरेक्ट, थांबायचंच नाही घरामध्ये. तर ना आम्हाला असं माहिती नव्हतं, आम्ही तर फर्स्ट टाइम त्याला तसं बघितलेलं तेव्हा. तर ना आम्हाला जेव्हा सांगितलं नाही कोणी, तर मग आत्या वगैरे त्याला समजायचं ट्राय करायचे तेव्हा की काय होतं सांग, कारण सांगायचंच नाही कोणाला काय होतं. तर वैतागायचा डायरेक्ट, म्हणजे त्याचा नॉर्मल आहे, चिडून बाहेर निघून जायचं. हां, तू नॉर्मल आहेस एकदम, माझ्याशी गप्पा मारल्यास, रूममध्ये गेला आणि चिडून बाहेर आलं. जेव्हा कोण आतमध्ये आहे नाही की तू कोणाशी भांडून येशील बाहेर, तू झोपलायस आणि उठून वैतागून बाहेर येतो. तर ना 2-3 वेळा झाला ना, त्यानंतर मग आता ही रूम चेंज केली तेव्हा त्याने सांगितलं की तिकडे 2 जण आहेत आणि मला लिटरली येऊन ते दोघे जण असे चेपतात. नंतर मग या लोकांनी तिकडचं हे केलं की काय आहे ते विचारूया. तर ते तिकडची लोक आहेत ना, ते कसे सांगायचे नाही रे, कारण तिथे रेंटवर कोण येणार नाही वगैरे म्हणून. पण जो तिकडचा सेक्रेटरी होता ना, मराठीच होता माणूस, त्याला विचारलं की आता आम्ही रूम सोडतोय करून, तर हे काय आहे असं. त्याने सांगितलं तिकडे 2 जणांनी फाशी घेतलेली. त्यांना काहीतरी म्हणजे अपत्य नव्हतं, मुलगा होत नव्हता. तर त्यांना म्हणजे ते घरचे असं टॉर्चर करायचे, त्यांची एंटिटी तिकडे भटकते. पण त्या भावाचं त्या मनुष्यगण आहे, त्यालाच तो त्रास व्हायचा. म्हणजे आता माझी पण मनुष्यगणच आहे, पण मी त्या रूममध्ये कधी असा एकटा वगैरे तर नव्हतं, मला काय जाणवलं नाही. पण ती रूम अशी मला निगेटिव्ह वाटायची खूप. आणि या लोकांना कोणाला त्रास नव्हता, पण तो भाऊ जो आहे ना, त्यालाच नेहमी तो त्रास व्हायचा. म्हणजे आत्या पण एकटी झोपली ना, तिला काय त्रास नाही, वहिनी झोपली तिला काय त्रास नाही, उलट त्याची लहान मुलगी आहे तिला पण काय नाही. पण ह्याला ते हे करायचीच करायचे, एकटा असला ना झोपलेला की त्याला दाबायचे असं होतं.